दावोस इथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासाठी अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले। यामध्ये राज्यातील गुंतवणूकसाठीचा पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला। कल्याणी समूहाकडून गडचिरोलीमध्ये पुला उद्योगासाठी 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। तर पहिल्याच दिवशी एकूण 4,99,321 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। नागपूर गडचिरोलीसाठी JSWशी 3 लाख कोटींचा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की JSW ग्रुप श्री सज्जन जिंदलजी यांच्यासोबत एक मोठा MOU महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत। विशेषतः गडचिरोलीला स्टील प्लांट असेल किंवा कंप्लीट सोलर इंटिग्रेशन मेकॅनिझम असेल किंवा EV चा प्लांट असेल, छत्रपती संभाजीनगरला, नागपूरला सोलार असेल, अशा वेगवेगळ्या पोर्टफोलिओजमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी JSW ग्रुपने केलेली आहे। याच्यामुळे महाराष्ट्रातलं औद्योगिक जे वातावरण आहे त्याला एक मोठा बूस्ट मिळणार आहे आणि म्हणून मी सज्जनजींचं आणि JSW ग्रुपचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। सकाळपासून महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये मी आणि आमचे उद्योग मंत्री आम्ही खूप मोठ्या प्रमाणात MOU साईन केलेले आहेत। सगळ्या क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि अनेक चांगले पोर्टफोलिओज आज आम्ही साईन केलेले आहेत। उद्या देखील आम्ही साईन करणार आहोत। आज एक जो महत्त्वाचा पोर्टफोलिओ आम्ही साईन केला आहे तो JSW सोबत केला आहे। जवळपास 3 लाख कोटी रुपयाचा करार आम्ही JSW सोबत केलेला आहे, ज्याच्यामध्ये स्टील मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आहे, बॅटरी पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये सोलरची कंप्लीट इकोसिस्टम मॅन्युफॅक्चरिंग आहे। सो आय थिंक अतिशय चांगला हा MOU झालेला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।